हॅलो सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा माझा परफॉर्मन्स डेडिकेटेड आहे मम्मा यांना. त्यांनी मला खूप साथ दिली आहे माझ्या प्रवासात. अगदी माझ्या आईने साथ दिली होती तशीच. सॉरी असं काही व्हायचं नव्हतं. एनिवेज तर मी सादर करणार आहे वल्लभच्या आईचं मनोगत. आता थोडा संदर्भ द्यायला, मी आहे शमिता गुप्ते. मागे जो बसलाय तो माझा नवरा तेजस. तेजस हॅलो कर. येस. आणि आम्हाला 4 महिन्यांअगोदरच पुत्ररत्न प्राप्त झाला, तो म्हणजे वल्लभ. आता तेजस आणि मला तो 10 वर्षांनी झाला आणि आम्हाला मूल हवं होतं, पण हा काही येतच नव्हता. आणि जेव्हा तो येईल हा क्षण मी खूप वेळा इमॅजिन केला होता, की अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तसं की पाहता क्षणीच प्रेम होऊन जाईल, आईचे प्रेम हे वेगळेच असते वगैरे वगैरे. पण जेव्हा तुम्ही 24 तासापेक्षा जास्त लेबरमध्ये असता, 7 वेळा व्हॅक्यूम फॉरसेप, आणि जेव्हा टेअर वगैरे होतात, बसायची सुद्धा कोची झालेली असते, तेव्हा कुठलेही प्रेम उफाळून येत नसते. रादर गेल्या 10 वर्षाच्या माणसावर प्रेम होते म्हणजे तेजसवर त्याच्यावर भरपूर राग येत असतो, चिडचिड होत असते. आता वल्लभ पण ह्याच्यात काही कॉपरेट करत नव्हता. पहिले 2 आठवडे एवढा रडायचा की डायरेक्ट वरचा साग आठायचा. आपले कान अगदी सुजून जायचे. आणि ह्याच्यात त्याची बिचाराची काही चूक नव्हती. मलाच कळत नव्हतं की त्याला भूक लागते ते. तो बिचारा पोरगा रडणार नाही तर काय करणार हो. रात्री मला झोप नसायची, खूप चिडचिड सगळंच चालू असायचं. तेव्हा तुमच्यापैकी कितीतरी मित्र परिवारांनी खूप मदत केली. डबे पोचवले, मला साथ दिली, धीर दिला, घरी येऊन घरातल्या कामांमध्ये मदत दिली आणि खूप त्याचा फायदा झाला. आणि जेव्हा असं सगळं होत असतं तेव्हा रात्री झोप झालेली नसते. पण जेव्हा तुम्ही येता घरी आणि मला सांगता, अगं शमिता वल्लभ डिट्टो तुझी कॉपी आहे ग, तेव्हा सगळं ओके वाटून जातं एकदम. आता सगळे म्हणायचे की तुमचं आयुष्य खूप बदलून जातं, जे खरंच झालंय तेजस आणि माझ्या बाबतीत. आधी आमचे विषय असायचे, या विकेंडला डेटला कुठे जायचं, ते रेस्टॉरंट चांगलं आहे, त्याचे रिव्ह्यू चांगले आहेत, तिथे जेवायला जाऊया का आपण, तो हाईक चांगला वाटतोय, तिथे जायचं का. आता आमचे विषय असतात, वल्लभला शी झाली का, ती कुठल्या रंगाची होती, ती पातळ होती का. अजून असं पण होतं की आधी एकमेकाला आम्ही टिप्स द्यायचो पर्सनल ग्रोथ बद्दल, प्रोफेशनली कसं ग्रो करता येईल त्याच्याबद्दल. आता आम्ही टिप्स देतो, वल्लभला ढेकर कुठल्या पोझिशन मध्ये बेस्ट येतो, त्याच्या पोटातला गॅस कसा कमी करता येईल, त्याला झोप येत नाहीये, त्याला बेस्ट पोझिशन कुठली आहे झोपायची. झोप आणि वल्लभ जरा नाजूक विषय हो. इथे काही आया हसतायत, त्यांना काही काही रिलेट होत आहे. हा, तर झोप आणि वल्लभ जरा नाजूक विषय. कारण आता जनरली माणसाची प्रवृत्ती काय असते, झोप आली की झोपून जायचं, बरोबर आहे. पण वल्लभ तसं काही नाही करत. वल्लभला झोप यायला लागली की तो डोळे असे मोठे करतो, असे जोरा असे बिस्कवायला लागतो. तेही होत नाही तर अगदी मान आणि अंग कदा हलवतो, म्हणजे ती झोप त्याची गेलीच पाहिजे. आम्ही आमच्या बेडरूम मध्ये ना एक झोपाळा लावून घेतलाय आणि रात्री 2-2:30 वाजता त्याचा आणि माझा एक वेगळाच गेम चालू असतो. पिऊन झालंय, डायपर बदलून झालंय, आता त्याने फक्त झोपायचं, बरोबर. त्याला मी त्या झोपाळ्यात घालते आणि मी आपली बेडवर झोपून त्याला झोके देते. आता आयडियली त्याने झोपलं पाहिजे, बरोबर आहे. पण तसं तो काहीही करत नाही. उलट किती रेजिस्ट करता येईल याचा पूर्ण प्रयत्न तो करत असतो. आणि जेव्हा सुरुवातीला कसं असतं, तो फुल अंग हलवतो, मग तो अगदी धुमसत असतो, मग त्याचं ब्रीदिंग पॅटर्न थोडा रेग्युलर व्हायला लागतं. मला वाटतंय आता की हा झोपलाय, ओके. तरी मी अजून 5 मिनिटं झोके देते. मग मी हळूच अशी वर जाऊन आपले स्वतःचे डोळे मिचकत बघते, तर हा पठ्ठ्या माझ्याकडे असं बघत असतो, जणू काय तर बोलतं, आई धप्पा ही राऊंड तर मी जिंकलो. रात्रीची झोपेची वाट लागलेली असते. पण जेव्हा सकाळी उठून मी फॅमिली
व्हॉट्सअप ग्रुप बघते आणि त्याच्यात लोकांनी कमेंट केलेली असते, शमिता अगं वल्लभ अगदी तुझ्यासारखा दिसतो ग, तेव्हा सगळं काही ओके होऊन जातं. प्रोफेशनली सांगायचं तर मी एक फिजिओथेरपिस्ट आहे. मी US मध्ये, कॅनडामध्ये, इंडियामध्ये सगळीकडे प्रॅक्टिस केली आहे. सांगायचा मुद्दा असा की मला अभ्यास कसा करायचा, परीक्षा कसा द्यायच्या, पास व्हायचं हे मला माहिती आहे. किंवा मला असं वाटायचं तरी वल्लभ ही माझी नेहमी परीक्षा घेत असतो. मी किती अभ्यास केला, मला वाटलं की मी तयार आहे की तो सिलेबसच चेंज करतो. आता साधं उदाहरण म्हणजे 15 दिवस अगोदर तो दररोज अगदी दुपारी फीड घेतला की झोपणार, 2-2.5 तास सलग झोपणार. म्हणून मी पार्लरला जायची अपॉइंटमेंट घेतली. पण आज तो तसं काही करणार नाही, तो झोपणारही नाही, तो फीडही घेणार नाही आणि त्याला फक्त मीच हवी असणार. झाला ना आउट ऑफ पेपर सिलेबस. दुसरी गोष्ट म्हणजे पहाटे तो पॉटी करतो, हे ठरलेलं आहे. ओके, आता आज संध्याकाळी आम्हाला जायचंय बाहेर कुठेतरी फिरायला, म्हणून त्याला सगळं तयार केलं. त्याला डायपर बदलला, नवीन कपडे घातले, सगळं झालंय. पण तो त्याचा कार्यक्रम करणार. मग झाली ना गोची. आता काय करायचं? मग माझी अगदी तारांबळ उडते की काय करायचं की जेणेकरून मी लवकर आणि वेळेत पोहोचून याच्यासाठी. आणि खरं सांगू तर तेव्हा खूप चिडचिड पण होत असते. पण जेव्हा मी त्या फ्रेंड्सकडे जाते आणि ते मला बघून बोलतात, शमिता वल्लभ अगदी तुझ्यासारखं आहे ग, तेव्हा सगळं काही ओके होऊन जातं. इव्हन जेव्हा वल्लभ खूप रडत असतो आणि त्याला फक्त मी हवी असते, तेव्हा पण सगळं खूप ओके होऊन जातं. जेव्हा तो खूप थकलेला असतो आणि अगदी मला बिलगूनच त्याला राहायचं असतं, तेव्हा सुद्धा सगळं ओके वाटतं. ह्यालाच आई पण म्हणतात का हो. थँक्यू.